या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. नाकाबंदीच्या नावाखाली वाहन चालकांची लूट, तुळजाभवानी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांकडून पावतीविना दंड वसूल केल्याचा आरोप. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि सोलापुरातील श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर इथं दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. विशेषतः अधिक मासानिमित्त राज्यभरातून हजारो भाविक विविध वाहनांद्वारे या तीर्थक्षेत्राकडे रवाना होत आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवी, श्री क्षेत्र अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, भूवैकुंठ विठ्ठल रुक्मिणी आणि ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या दर्शनासाठी भक्तांचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मात्र या धार्मिक प्रवासादरम्यान काही वाहन चालकांना पोलिसांच्या नाकाबंदीचा त्रास सहन करावा लागतोय, अशा तक्रारी पुढे येतात. खरोखर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणं आवश्यक असलं तरी तपासणीच्या नावाखाली प्रामाणिक वाहनधारकांकडून अवैधरित्या पैसे उकळले जात असल्याचा आरोप प्रवासी व वाहन चालकांकडून करण्यात येतोय. सोलापूर शहरातून अक्कलकोट व तुळजापूरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील चौकात वारंवार नाकाबंदी करण्यात येते. रूपाभवानी चौक परिसरात रविवारी रात्री घडलेल्या प्रकारामुळे या चर्चेला पुन्हा उधाण आलं. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या एका वाहन चालकाला पोलिसांनी तपासणीसाठी अडवून कोणतेही स्पष्ट कारण न देता 200 रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे संबंधित वाहन नवीन असून सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याचा दावा वाहन चालकाने केलाय. घेतलेल्या रकमेची कोणती अधिकृत पावती देण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलं. गाडीत कोणतेही बेकायदेशीर साहित्य नव्हतं, सर्व कागदपत्र व्यवस्थित होती, तरी नाहक पैसे घेण्यात आले, अशी प्रतिक्रिया संबंधित वाहन चालकाने व्यक्त केली. शहर वाहतूक शाखेकडून तपासणीच्या नावाखाली अशा प्रकारे चिरीमिरी घेतली जात असल्याची चर्चा वाहनधारकांच्या मध्ये नेहमीच सुरू असते, असंही काही नागरिकांनी सांगितले. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील विविध चौकांमध्ये पोलिसांकडून नाकाबंदी व वाहन तपासणी अधिक कडक करण्यात आली. सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ही कारवाई आवश्यक असली तरी त्याचा गैरफायदा घेत सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये अशी मागणी आता जोर धरू लागली. नाकाबंदीच्या नावाखाली प्रामाणिक वाहन चालकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता राखावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी वाहन चालक व भाविकांच्यातून होते. नमस्कार सोलापूरकर, आपल्या या सोलापूर शहरामध्ये नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर आता नाकाबंदी करण्यात आलेली आहे. त्या नाकाबंदीमध्ये काही पोलीस कर्मचारी या प्रवाशांचं लुटमार केलेलं आहे. दादा किती घेतलेत, काय मागणी काय केलं? हो 200 रुपये. 200 रुपये. काय म्हणले, काय कागदपत्र वगैरे काय दाखव म्हटले? काय गाडी नवीनच आहे, नवीनच आहे, तरी पण 200 रुपये द्यायला लावले. कुठे गेलता तुम्ही? तुळजापूर. बघा, आई भवानी तुळजापूरच्या मातेचं दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर त्या प्रवाशांच्या, त्या भक्तांची लुटमार होत आहे, तरी पोलीस आयुक्तांनी याची दखल घ्यावी. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.